जय हरी रामकृष्ण हरी विठ्ठल केशव. मी हरिभक्त प्रयास सागर महाराज. अशा ठिकाणी आपण आमच्या नागरात मंदिर म्हणजे कुरुच्या ग्रामदेवतामध्ये आलेलो आहे. आणि हे जे मंदिर आहे ते अगदी फार प्राचीन आणि हेमाडपंथी बांधकाम आहे, जे असं दुर्मिळ बांधकाम या ठिकाणी दिसून येतं. या मंदिराला साधारणतः इसवी सन 1111 साली 1111 म्हणजे साधारणतः 900 वर्ष पूर्ण झाली. आणि या मंदिरामध्ये अगदी उत्तमरित्या या ठिकाणी दररोज नित्योपचार पूजा होते. मंदिराचं वैशिष्ट्य आहे की पूर्ण दगड आहे, पूर्ण दगडावरती दगड रचलेले आहेत. तिथं बांधकामाचं वैशिष्ट्य आहे. आणि पिंड जी आहे ती खूप प्राचीन आहे. भगवंताची पिंड खूप प्राचीन आणि काळीभोर अशी पिंड आहे. मंदिराचं वैशिष्ट्य त्याचबरोबर गावाचं वैशिष्ट्य आहे की आमच्या गावामध्ये या मंदिरामुळे 2 मजली बांधकाम चालत नाही आहे. हे विशेष आहे. म्हणजे याचा अर्थ असा आहे की भगवंताचं या ठिकाणी वर्षातून एकदा यात्रा ह्या रूपामध्ये ते जेव्हा रथावरती आरूढ होता, तो रथ ही आमचा 2 मजली आहे. म्हणजे भगवंताचं सिंहासन 2 मजली आहे. तर कदाचित भगवंताचं सिंहासन 2 मजली असल्यामुळे या ठिकाणी आमच्या गावामध्ये 2 मजली बांधकाम चालत नाहीये. असं प्राचीन आणि अगदी जुनी मंदिरं बऱ्याच ठिकाणी आहेत. त्यातली त्यात नागनाथ मंदिर हे कुर्डूचं फार प्राचीन आणि अगदी रम्य असं मंदिर या ठिकाणी आहे. म्हणून भारतामध्ये फार प्राचीनता, संस्कृती आणि भारतामध्ये असे शिवमंदिरं दिसून येतात जे दुर्मिळ आहेत. आणि त्यातली त्यात कुर्डूतलं हे मंदिर फार दुर्मिळ आहे. तरी सर्वांनी या मंदिराकडेही येण्याचा प्रयत्न करावा अशी विनंती आहे. जय हरी रामकृष्ण हरी विठ्ठल केशव.